वंदे गुरुणां चरणारविन्दे सन्दर्शित स्वार्थसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर स्वामी। अहो गुळा साखरे माले याचे, हे बांधे तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडीयेचे आन आन जैसे, एक जाणोनिया बोलिती, एक ठाये ठाय जाणविती, एक जाणो जाता हरपती जाणते गुणेसी, हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमीचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू। अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाऊनी उतरली समुद्री कटके, एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी चुळीची सागराते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही, परी हे असो एथ ऐसे, राम रावण झुंजिन्नले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमियाची ऐसी, ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थू हाती। आपण कीर्तन भक्तीच्या संदर्भामध्ये आता या ओव्या पाहणार आहोत। मुळात आपला विषय चाललेला आहे तो म्हणजे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेला भक्ती योग, खूप व्यापक मोठा अशा विषयाला आपण स्पर्श केलेला आहे। आणि या विषयामध्ये आपण एव्हाना बरेच आत गेलेले आहोत। आपली सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला चांगलं आठवत आहे। युक्त युक्ततर युक्ततम गुह्य गुह्यतर गुह्यतम असे जे शब्द भगवंतांनी वापरले, त्या शब्दांमध्ये भक्तीला भगवंत गुह्यतम असं म्हणतात। 12व्या अध्यायाचा शेवट करताना देखील इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मया नघ असं भगवंत म्हणाले। म्हणजे भक्तीला भगवंत गुह्यतम असं म्हणाले। भक्तीच्या शास्त्राला भगवंत युक्ततम असं म्हणाले। युक्त कशाला म्हणाले, युक्त तर कशाला म्हणाले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम, कर्मयोगाची युक्ती ज्याला साधली त्याला भगवंत युक्त असं म्हणाले। पण ही कर्मयोगाची युक्ती साधताना आवश्यक ते गुण संपादन करण्यासाठी म्हणून, कारण कर्मयोग हा आज्ञांसारखा आहे, आदेशासारखा आहे। सर्व कर्म मला अर्पण कर, निर्मम हो, फलाशा सोडून दे, हे कोणीही कोणाला सांगितलं तरी जमणं कठीण राहतं। ते जमण्यासाठी म्हणून बुद्धीची काही एक तयारी आवश्यक आहे, मनाची काही एक तयारी आवश्यक आहे, इंद्रियांची काही एक तयारी आवश्यक आहे। या तयारी शिवाय नुसता कर्मयोग सांगणं आणि ऐकणं ही फार कठीण गोष्ट राहील। म्हणून ती तयारी ज्या शास्त्रामुळे घडते त्या शास्त्राचं विवेचन 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं, ध्यानासंबंधीचं विवेचन।
आणि त्याला भगवंत युक्त तर असं म्हणाले. आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्म जाणून घेतलेलं आहे ते कर्म करण्याची युक्ती म्हणून, कर्म करण्यासाठी सुलभता प्राप्त व्हावी म्हणून जो ध्यानाचा अभ्यास करतो आहे, कारण ध्यान ही बाहेरच्या कर्माची सूक्ष्म अशी रंगीत तालीम आहे. ध्यानामध्ये विचार उठतील त्याच्यापासून अलिप्तता आहे, विकार उठतील त्याच्यापासून अलिप्तता आहे. ध्यानामध्ये मनापासून अलिप्तता आहे, मग बाहेर कर्मापासून अलिप्तता शक्य आहे, कर्मफळापासून अलिप्तता शक्य आहे. एकदम कर्मफळापासून अलिप्तता अवघड जाईल. म्हणून सूक्ष्म रीतीने ज्यांनी ध्यानात हे जमवलं त्याला व्यवहारात जमवण्याची शक्यता आहे. म्हणून ध्यानात जो जमवतो त्याला युक्त तर असं म्हटलं. याच्यामुळे मग व्यवहारात देखील जमेल, त्याला युक्त असं म्हटलं. पण युक्त तम भगवंत भक्तीला म्हणाले. या भक्तीमध्ये कर्म अधिक ध्यान अधिक दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आत्मविचार, आत्मविषयक तत्वज्ञान आणि त्याच्याही व्यतिरिक्त जीवनामध्ये बराच अवकाश राहतो. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संबंध राहतात, मोकळा वेळ राहतो. त्याच्यामध्ये श्रद्धा प्रेमादी गोष्टींना अत्यंतिक महत्व आहे. म्हणून उरलेला जो अवकाश आहे त्या अवकाशामध्ये श्रद्धा प्रेमादी जो राखू शकतो, श्रद्धा प्रेमादी गोष्टींना महत्व देऊन जो सर्वत्र भरून राहिलेला प्रभू आहे त्याची जो अवगणना करत नाही, अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. ध्यानाच्या अंगाने कर्माच्या अंगाने ज्ञान विचार अंतःकरणात साठवल्यामुळं जो सहज समोर येईल, त्याच्या आतला प्रभू ओळखायला जर शिकला, त्याच्याशी जर प्रेमाने वागायला शिकला, तर तो एक जीवनाला मिळालेला वेगळा असा परिमाणाचा भाग आहे. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने साधना संपन्न होते. तुम्ही किती ध्यान करता याला महत्व नाही. कर्म करत असताना खरंच अलिप्त भावाने कर्म करता वगैरे ते तुमच्यापाशी राहील. तुम्ही किती ज्ञान विचार तुमच्या अंतःकरणामध्ये साठवता ही तुमच्या जवळ असणारी गोष्ट आहे. तुम्ही लोकांशी कसं वर्तन करता हे महत्वाचं आहे. असं असल्यामुळं 9वा अध्याय हा या सर्व युक्ती सांगण्याच्या, परमार्थाच्या युक्ती सांगण्याच्या अध्यायांमधला सर्वात श्रेष्ठ अध्याय असा समजला गेला. म्हणून ज्ञान विचार अधिक कर्म अधिक ध्यान अधिक अशा रीतीने अत्यंत प्रेमाने सश्रद्ध अंतःकरणाने सर्व विश्वामध्ये प्रभू भावनेनी प्रभू समजून सर्वांशी वागण्याची रीत 9व्या अध्यायामध्ये सांगितली. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाव. दुराचारातला दुराचारी जरी असेल आणि अशा पद्धतीने जर भजेल, म्हणजे एवढ्या गोष्टी करून भजेल, साधू एव समंतव्यः सम्यक व्यवसितो हिसः, तो साधू आहे असं जाणावं. म्हणून भक्ती म्हणजे या सर्वांचा समुच्चय असं ठरलं. त्याला भगवंत गुह्यतम शास्त्र असं म्हणतात. त्या भक्तीबद्दल, ही भक्ती मिळवायची कशी, ही भक्ती मिळवण्यासाठी श्रद्धा प्रेम याचा अभ्यास कसा करायचा, आपण अनेक विषयांना आतापर्यंत स्पर्श केला. तसंच येथ एकची लीला करले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ. एकूण जीवनामध्ये मायेनी कशा प्रकारे ससे होलपट होते, कसा प्राणी वाहत जातो आणि याच्यातून तरतो कोण, याचं एक वर्णन आपण पाहिलं 7व्या अध्यायामध्ये आलेलं. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. या सर्व ओव्यांमध्ये आता मी जे सांगितलं
त्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी 3-4 ओव्यांमध्ये दाटीवाटीने बसवल्या आणि त्याला भक्ती असं नाव दिलं. आता या भक्तीच्या परिमाणामध्ये जी थेट भगवद्गीतेने सांगितलेली नाही अशी भक्ती आपण पाहतो आहोत. जी नारदांनी सांगितली, श्रवणम कीर्तनम विष्णोहो स्मरणम पाद सेवनम, अशा पद्धतीने भगवंतांनी भक्ती सांगितलेलीच नाही. पण नारदांनी जे भक्तीचे आचार्य आहेत त्यांनी नवविधा भक्तीचं एक महात्म्य सांगितलं. तशा प्रकारची भक्ती देखील, भक्तीचं व्याख्यान देखील भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे, पण ते विस्कळीत स्वरूपात आहे. श्रवण मग कीर्तन विष्णोहो स्मरणम अशा पद्धतीने नाही. तर मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने भक्तीचं व्याख्यान भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. आपल्या मनावर जो भक्तीचा एक ठसा असतो त्याला धरून आपण श्रवण, भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये, सर्व ज्ञानेश्वरीमध्ये काय काय सांगितलेलं आहे ते आतापर्यंत पाहिलं. आणि आता आपण कीर्तन पाहतो आहोत. आपण असं पाहिलं की कीर्तन हा, मी याच्याकरता मागं जातो आहे की जवळपास आपण 1 महिन्यानी इथं एकत्र येतो आहोत. मागच्या महिन्यातल्या पहिल्या रविवारी आपलं प्रवचन झालं आणि मग त्याच्यानंतर 2 रविवार इथं गुरुपूजन होतं. त्याच्या पुढच्या रविवारी आपला मोठा गुरुपौर्णिमेचा समारंभ, उत्सव साजरा झाला. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये स्वामीजींचे सर्व साधक भक्त एकत्र येत असतात. मोठा आनंदाचा असा समारंभ असतो. ज्यांना श्रवणाला देखील यायला जमत नाही अशी मंडळी पूजनाला तरी येतात, कारण अंतःकरणामध्ये एक भाव असतो. त्या भावाला धरून सद्गुरूंचं पूजन करावं आणि आपल्या पद्धतीने साधना करावी. ज्यांना श्रवणाला यायला जमत नाही अशी ही मंडळी आपल्या इथे येतात. हे आपलं भाग्य आहे खरं म्हणजे, की वर्षातून एकदा अशा पद्धतीने सर्व मंडळी स्वामीजींकडे येणारी इथे येतात. आणि आपला मोठा कार्यक्रम होतो तेव्हा स्वामीजींनी हे जीवनविषयक तत्वज्ञान सांगण्याचं जे महाविद्यालय उघडलं त्याच्या पटावर किती किती मंडळी आहेत एवढं आपल्याला समजतं. हेही आपलं भाग्यच आहे. आणि ही सर्व मंडळी आपल्या आपल्या प्रेरणेनुसार तीव्र जिज्ञासेनी आणि तीव्र मुमुक्षेनीच आपल्या ठिकाणी साधना निश्चितच करत असतील. आपण इथं जे जमतो तो त्याचा एक छोटासा भाग आहे. जसा हिमनगाचा एक छोटा भाग वर दिसतो तसे आपण आहोत. सद्गुरूंचा जो बोध आहे तो बोध यथाशक्य आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणारी अशी आपण सर्व मंडळी आहोत. त्याच्यासाठी आपण जणू कटिबद्ध झालेले आहोत. पण या उत्सवाच्या एकूण स्वरूपामुळे आपल्या प्रवचनामध्ये काही एक अनध्याय निर्माण झाला, खंड पडला. त्यामुळे मी एक धावती रिव्हिजन अशा पद्धतीने तुमच्याशी बोलतो आहे. श्रवणाचा समग्र परिपाक कीर्तनामध्ये घडत असतो. श्रवणाने जर आत खोल ठसलं, श्रवणाने जर जीवनाची दिशा निश्चित झाली, बुद्धीची दिशा ठरून गेली, श्रवणाने
जर अंतःकरण वृत्ती कोमल झाल्या, तरल झाल्या, तर त्याचा स्वाभाविक परिणाम आपण जे ऐकलेलं आहे तर ते मुखानी बोलण्यामध्ये होत असतो. व्हायलाच लागेल, व्हायलाच पाहिजे. एखाद्या विलक्षण व्यक्तीकडे आपण जर गेलो, एखाद्या संतांकडे आपण जर गेलो, तर आपण भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगतो की मला खूप मोठ्या व्यक्तीचं दर्शन झालं, अशा अपेक्षेने सांगतो की तोही जर आला तर पाहावं. पण आपण मात्र कीर्तनच करत असतो. याला कीर्तन असं म्हणतात. आपल्या अंतःकरणामध्ये जे खूप ठसलेलं आहे त्याच्या संबंधी भेटेल त्याला सांगावं असं वाटतं. ते काय काय असतं, श्रवणाने काय काय गोष्टी ठसतात आणि काय काय सांगाव्याशा वाटतात, त्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तत्व विचार. जो शुद्ध परमार्थ विचार आपण ग्रहण केलेला असतो, तर तो परमार्थ विचार आपल्याला चित्तामध्ये घोळवावासा वाटतो आणि क्वचित प्रसंगी बोलावासा देखील वाटतो. याला कीर्तन असं म्हटलं जातं. अर्जुन तशा प्रकारचं कीर्तन कसं करतो हे आपण पाहिलेलं आहे. परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमो भवान, भवाप्ययौ हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया, त्वत्त कमलपत्राक्ष मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहम तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम. आदी श्लोक आपण पाहिले आणि त्याच्यामध्ये भगवंत कसे परम आहेत, कसे अजय आहेत, अव्यय आहेत, श्रुती स्मृती पुराण यांच्याही कसे पलीकडचे आहेत, अशा प्रकारचं अर्जुनाने केलेलं स्तवन आपण पाहिले. तत्वाच्या अंगाने कीर्तन करता येतं. तसंच कीर्तनाची एक अपरिहार्य बाजू म्हणजे चरित्र वर्णन. पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजिरिया. सर्व संतांनी याचा उपयोग केलेला दिसतो. भगवंतांचं सुंदर असं चरित्र वर्णन करून सांगणं. आणि आपण आता भगवंत आणि भक्त यांची जी चरित्र ज्ञानेश्वरी मध्ये आलेली आहेत त्याला स्पर्श केलेला आहे. गेली 3-4 प्रवचन याच्या मागची आपण ते पाहतो आहोत. कीर्तन अजून एका रूपाने घडतं, ते म्हणजे रूपवर्णन. भगवंतांचं, संतांचं रूपाचं वर्णन. आणि सर्वात शेवटी आपण कीर्तन भक्तीमध्ये खूप व्यापक विषय आहे पण घेणार आहोत, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली गुरुस्तवन. सर्व गुरुस्तवन हे कीर्तनच आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तैची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. जयाचे नि आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिये. तरी विश्व प्रगटती या गभस्ती काय हातीवेन न कीजे आरती. का चुळोदके आपापती अर्घ्यू नेदिजे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. मी दुबळा अर्ची तुसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की. अनेक प्रकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुस्तवन केलेली आहेत. ती आपण याच प्रकरणामध्ये शेवटी पाहणार आहोत. आता आपण ज्या ओव्या पाहिल्या, सुरुवात केलेल्या आहेत, त्या ओव्या ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं स्तवन करताहेत, कीर्तन करताहेत. अशा करता की 9वा अध्याय तुम्ही माझ्याकडून सांगून घेतलात, वधून घेतला, मी सांगितला, हे खरं म्हणजे तुमचं सामर्थ्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. त्या ओव्या आपण पाहतो आहोत.
शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. शब्द ब्रह्म म्हणजे वेद वाङ्मय. याच्यामध्ये इतक्या प्रकारचा अभिप्राय निर्माण झालेला आहे, त्याचं जणू पीक आलेलं आहे. पण तो सर्व महाभारताच्या एकलक्ष संहितेमध्ये दाटीवाटी करून बसलेला आहे. तिये आघवाची जे महाभारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. आणि सर्व महाभारतामध्ये एकलक्ष संहितेमध्ये जे आलेलं आहे, तर ते कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामध्ये आलेला आहे, म्हणजे भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. आणि जो अभिप्रावो सातेशती, तो एकलाची नवमी. मी आढावा घेण्याचं हेही एक कारण होतं की 9व्या अध्यायाचं वैशिष्ट्य थोडक्यात लक्षात यावं, नाहीतर इथं सांगायला लागलंच असतं. 9व्या अध्यायामध्ये ते सगळं का आलेलं आहे. आणि जो 700 श्लोकामध्ये भगवद्गीतेचा अभिप्राय आलेला आहे, तो एकट्या 9व्या अध्यायामध्ये आलेला आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून नवमींची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया बिहाला, मग मी वाया गर्व का करू. म्हणून जो 9व्या अध्यायामध्ये अभिप्राय सांगितलेला आहे, त्याच्याबद्दल आपल्या पसंतीची मुद्रा लावण्यासाठी म्हणून, देण्यासाठी म्हणून, उठवण्यासाठी म्हणून ज्याला सांगितली गेली ही गीता, तो देखील स्पष्ट बोलू शकला नाही अर्जुन. त्याला देखील याचं व्यापक पण लक्षात आलं. म्हणून नवमींची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया बिहाला, मग मी वाया गर्व का करू. ज्याला ते सांगितलं गेलं त्याला हे इतकं व्यापक वाटलं, मग मला हे सांगता आलं, निरूपण करता आलं, असा गर्व मी काय बरं म्हणून करू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अहो गुळा साखरे माले याचे हे बांधे, तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडीयेचे आन आन जैसे. गुळ, साखर, काकवी हे एकाच रसापासून खरं म्हणजे झालेले आहेत. एका उसापासूनच हे सर्व झालेले आहेत. परी स्वाद गोडीयेचे आन आन जैसे. पण या सर्वांची गोडी जशी एकमेकांपासून भिन्न असेल, तसेही गीतेचे अध्याय आहेत. एका भगवंतांच्याच मुखातून आले हे जरी खरं असलं, तरी देखील प्रत्येक अध्यायाची गोडी काही वेगळीच आहे. एक जाणोनिया बोलती, दुसरा अध्याय. एक ठाये ठाय जाणविती. तर एक अध्याय, काही अध्याय आपण जिथं आहोत तिथून सर्व परमार्थाचा आवाका आपल्याला दाखवतात. 7वा अध्याय, 8वा अध्याय, ज्ञान विज्ञाने सहित मी तुला सांगतो, असं म्हणून भगवंतांनी सांगितलं. एक जाणो जाता हारपती जाणते गुणेसी. तर काही अध्याय असे आहेत की जर जाणायला गेलं तर मी जाणतो या वृत्ती सकटच जाणणारा नाहीसा होऊन जातो. जो प्रतिपाद्य विषय आहे त्याच्याशी एकरूपच होऊन जातो. 6वा अध्याय, एक जाणो जाता हारपती जाणते गुणेसी. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमीचे. अशा प्रकारचे गीतेचे अध्याय आहेत. पण 9वा अध्याय मात्र कसा आहे असं म्हटलं तर अनिर्वाच्य, ज्याच्याविषयी काहीही सांगता येणार नाही असा. मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगाव्याला, असं समर्थ म्हणतात तसा. ज्याच्या गोडीविषयी सांगताच येणार नाही असा 9वा अध्याय मात्र आहे. तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. कधी कधी संतांना देखील असं होतं की एखादी कृती आपल्या हातून घडून गेली की गदगदून येतं. हे कसं आपल्या हातून घडलं असं त्यांना वाटायला लागतं.
त्यांना अगदी आतून प्रामाणिकपणे स्पष्टपणे असं वाटत राहतं की हे सगळं झालं तर ते भगवंताच्या कृपेमुळे झालं. एरवी काही मला हे शक्य झालं नसतं. माते दावीत बोले स्वामी तो माझा. मी हे बोललो खरं, पण माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून हे बोलवलं. आणि ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्याय इतक्या व्यापक स्वरूपात असलेला की ज्याला 2ऱ्या अध्यायापासून त्या 8व्या अध्यायापर्यंत सांगितल्या गेलेल्या सगळ्या गीतेची एकंदरीत जोड आहे आणि त्याच्यावर देखील आणि काही तत्व सांगितलेलं आहे. आणि हे सर्व सांगितल्यानंतर सद्गुरूंचा प्रसाद, प्रसन्नता जेव्हा दिसली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना आतून असं वाटायला लागलं की हे सगळं निरूपण केलं गेलं तर ही खरं म्हणजे तुमचीच कृपा आहे, सद्गुरूंचीच कृपा आहे. तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू, आणि तुमच्या सामर्थ्याने अशा गोष्टी याच्या आधीही अनेकदा झालेल्या आहेत. असं सांगताना ते भक्तचरित्र सांगतात. अहो एकाची शाटी तपिंदली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाऊनी उतरली समुद्री कटके. एकाची छाटी सूर्यासारखी तळपायला लागली वसिष्ठ. एकी सृष्टीवरी सृष्टी केली विश्वामित्र. एकी पाषाणी वाऊनी उतरली समुद्री कटके नळ. एकी आकाशी सूर्याते धरिले हनुमान. एकी चुळीची सागराते भरिले अगस्ती. तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. तुम्ही जसं पूर्वी अशा प्रकारे गोष्टी करून घेतलेल्या होत्या भक्तांकडून, तशा गोष्टी तशाच प्रकारची ही गोष्ट आहे की 9वा अध्याय माझ्याकडून सांगितला गेला. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातला एक वाद, संघर्ष, खरं म्हणजे तो संघर्ष नव्हता वसिष्ठांच्या बाजूने. परमार्थामध्ये देखील महत्वाकांक्षा असतात. परमार्थामध्ये देखील जरी सर्वम खल्विदम ब्रह्म अशा अंतिम भावावर जायचं असलं तरी देखील मी या भावावर गेलेलो आहे, मी या बोधावर गेलेलो आहे, जगाने मला त्या पद्धतीने रेकग्नाइज करावं अशा प्रकारचा भाव निर्माण होण्याची शक्यता असते की जी अशुद्धता असते. ही शुद्धी नसते, ही अशुद्धता असते. आणि ही अशुद्धता प्रसंगी सर्व काळी जरी दिसून येत असली तरी अगदी त्याचे पुरावे, रेफरन्सेस अगदी पुराणांतरी देखील गेलेले दिसतात. तशा प्रकारचा हा वाद आहे. हा वाद वसिष्ठांचा विश्वामित्रांशी नव्हता, पण विश्वामित्रांचा वसिष्ठांशी होता. वसिष्ठांना असं वाटत होतं की जर सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे, परब्रह्म भरून राहिलेला आहे आणि तूही तोच आहेस, तर मी तो आहे, तशा प्रकारचा मोठा आहे, हे सांगत फिरतोस कशाला, असं वसिष्ठांना वाटत होतं. स्वरूपानंद असं म्हणत असत की जर राघू त्यांना बोलावणं पाठवायला लागलं की आम्ही पिकलेले आहोत या, तर तो आंबा पिकला नाही असं म्हणायला पाहिजे. स्वरूपानंद म्हणत असत की जर झाडावर आंबा पिकला तर राघूंना काही बोलावणं पाठवायला लागत नाही की या आता आम्ही पिकलो, आमचा आस्वाद घ्या. जर तो आंबा बोलवायला लागला की आम्ही आता तयार झालेले आहोत, आम्ही आता घडलो, आमच्यामुळे आता असं असं व्हायला लागलं, केवढे चमत्कार व्हायला लागले, तर ती विश्वामित्रांसारखी स्थिती आहे, गती आहे. म्हणून वाद वसिष्ठांकडून विश्वामित्रांशी नव्हता, तर विश्वामित्रांना रेकग्निशन पाहिजे होतं. विश्वामित्रांची इच्छा अशी होती की या वसिष्ठांसारखाच मी देखील आहे, मी देखील खूप मोठं तप केलेलं आहे, कित्येक काळ तप केलेलं आहे. आणि विश्वामित्रांना मोठं न मानता केवळ वसिष्ठांना काय म्हणून मोठं मानलं जातं,
असं विश्वामित्रांना वाटत असे. विश्वामित्र हे गायत्री मंत्राचे, बरोबर आहे ना, प्रणेते, खूप मोठे ऋषी असे होते आणि ते ब्रह्मर्षी देखील झाले. पण ब्रह्मर्षी होईपर्यंत जो अभिमान त्यांच्या ठिकाणी होता, त्या अभिमानाचा हा संघर्ष होता. पुढे ते तीही गोष्ट प्राप्त करते झाले. ते काही असे अर्धवट राहिले नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये काही काळ मात्र निश्चित असा येऊन गेला की ज्यामुळं त्यांनी वसिष्ठांशी फार मोठं भांडण आरंभलं. विश्वामित्र आणि वसिष्ठ हे दोघेही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. आणि पृथ्वी तलावावर वसिष्ठ जेव्हा मान्यता देईना, तेव्हा विश्वामित्र थेट आपल्या पित्याकडे गेले, ब्रह्मदेवांकडे गेले. आणि ब्रह्मदेवांना विश्वामित्रांनी आपल्याला ब्रह्मर्षी आपण आहोत अशा रीतीने मान्यता देण्याची विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेवांनी, तिथं वसिष्ठ होते आणि ब्रह्मदेवांनी त्यांना सूर्य, सागर आणि पृथ्वी यांना बरोबर घेऊन यायला सांगितलं. तू जर ब्रह्मर्षी आहेस तर यांना बरोबर घेऊन ये. पुराणातली गोष्ट आहे. तेव्हा विश्वामित्रांना ते करणं जमलं नाही. तेव्हा वसिष्ठांनी आपली छाती जमिनीवर अंथरली, आपला कमंडलू खाली ठेवला आणि आपला दंड खाली ठेवला. ती वसिष्ठांनी ठेवलेली जी छाती होती तर ती सूर्यासारखी तळपायला लागली. त्यांनी जो कमंडलू ठेवलेला होता त्या कमंडलूतून सागरासारखा प्रपात निर्माण झाला आणि सागर तिथं तयार झाला. आणि त्यांनी जो दंड तिथं ठेवलेला होता तो दंड मेरू पर्वतासारखा पृथ्वी वाहण्यासाठी सक्षम असा आहे असं सिद्ध झालं. एकाची शाटी तपिन्नली जे वसिष्ठांचं झालं त्याच्या मागं ब्रह्मदेवाची किंवा सद्गुरूंची कृपा होती. कारण मी करतो असा वसिष्ठांच्या ठिकाणी भाव नव्हता. म्हणून प्रभू हे तुम्ही केलं, वसिष्ठांनी जे केलं हे प्रभू तुम्ही केलं. एकी सृष्टीवरी सृष्टी केली. त्रिशंकू नावाचा एक राजा होता. हा राजा निबंधन राजाचा मुलगा, तसंच आपल्याला माहित असलेल्या हरिश्चंद्र राजाचा पिता होता. सत्यवादी जो हरिश्चंद्र, हरिश्चंद्राचा अवतार आहेस का असं जे म्हटलं जातं पृथ्वीवरच्या भांडणामध्ये, तो हा हरिश्चंद्र. त्या त्रिशंकू राजाला विश्वामित्रांनी आपल्या तपोबळाने यज्ञ करून सदेह स्वर्गामध्ये मी प्रवेश मिळवून देतो असं सांगितलं. आणि विश्वामित्रांनी त्याकरता यज्ञ आरंभला आणि त्रिशंकूला स्वर्गामध्ये जाण्यासाठी म्हणून धाडला. मात्र कोणत्या तरी पूर्व कर्माच्या दोषांमुळे, चुकांमुळे वसिष्ठांनी, पुन्हा विश्वामित्र वसिष्ठ आलेच, वसिष्ठांनी त्रिशंकूला शाप दिलेला होता. त्या शापामुळं इंद्र त्रिशंकूला स्वर्गात प्रवेश देईना. त्यामुळं पृथ्वीवरून तर बाहेर पडलेला आहे आणि स्वर्गात तर प्रवेश मिळत नाही. अशा पद्धतीने त्रिशंकू लोंकाळत राहिला. इंद्र स्वर्गात प्रवेश देईना म्हणून संतापून विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली की तुझा स्वर्ग नाही तर सर्व प्रतिसृष्टी निर्माण करतो की ज्याच्यात स्वर्ग असेल त्या स्वर्गात त्रिशंकूला मी धाडेन. तेव्हा इंद्रांनी विश्वामित्रांची क्षमा मागून आपली असमर्थता व्यक्त केली आणि सृष्टीचं संतुलन बिघडू न देण्यासंबंधी देखील प्रार्थना केली.
आणि या त्रिशंकूला नक्षत्रांमध्ये स्थान मिळवून देण्याचं कबूल केलं, मान्य केलं. तेव्हा विश्वामित्रांनी ही प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा उद्योग थांबवला. अहो, एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाऊनी उतरली समुद्री कटके. रामचंद्र आणि लक्ष्मण यांची सेना लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वात मोठा अडथळा हा सागराचा होता. रामचंद्रांनी सागराला वाट करून देण्यासाठी म्हणून विनंती केली, हात जोडले. पण असे 7 दिवस रामचंद्र बसून राहिल्यानंतर देखील सागर वाट देण्याचं कोणतंही लक्षण दिसेना. तेव्हा नाईलाजानी रामचंद्रांनी सागरावर ब्रह्मास्त्र सोडण्याची तयारी केली. लंकेवर आक्रमण करून रावणाला पराभूत करणं आणि राक्षस कुळाचाच नाश करणं हे जीवित कार्य असल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये रामचंद्रांना लंकेवर स्वारी करणं गरजेचंच होतं. पण मर्यादा पुरुषोत्तमांच्या चरित्रामध्ये न बसणारी अशी गोष्ट रामचंद्र करता आहेत अमानवी अशा पद्धतीने ईश्वरच करू शकेल अशा पद्धतीने कृती घडते आहे हे पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासह सगळे सचिंत झाले आणि मग एक वाया मीडिया काढून दिला. रामचंद्रांनी ते ब्रह्मास्त्र कुठं सोडावं या संबंधी सांगितलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या राक्षसांचा निपात झाला. आणि रामचंद्रांच्याच सेनेमध्ये सुग्रीवाचे जे सैनिक होते त्याच्यामध्ये नळ आणि नीळ हे 2 बंधू होते. त्या बंधूंना अशा प्रकारचं स्थापत्य ते जाणतात याची माहिती रामचंद्रांना देण्यात आली. आणि नळ आणि नीळ यांनी रामचंद्रांचं नाव प्रत्येक शिळेवर लिहून ती शिळा सागरामध्ये टाकायला सुरुवात केली. तेव्हा त्या शिळा तरू लागल्या. एकी पाषाणी वाहूनी उतरली समुद्री कटके. आणि अशा रीतीने तो पूल तयार झाला आणि त्याच्यावरून सर्व सैन्य पलीकडे जाऊ शकलं. हे सर्व जे घडलं तर ते रामचंद्रांच्याच कृपेमुळे घडलं असा नळ आणि नीळ यांचा विश्वास होता. त्यांच्या ठिकाणी तशी श्रद्धा होती. आणि जेव्हा रामचंद्रांनी एक शिळा समुद्रात सोडली तेव्हा ती शिळा मात्र बुडून गेली. अशा रीतीने नळ आणि नीळ यांच्याकडून रामचंद्रांच्या कृपेमुळं, राम नामामुळं समुद्रावर पूल बांधण्याचं काम झालं. हे तुमचं सामर्थ्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एकी आकाशी सूर्या ते धरिले
एकी चुळीची सागरा ते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. याच्यावर निरूपण करत असताना स्वामीजी म्हणाले की एवढं मोठं म्हणजे एवढी मोठमोठी उदाहरणं ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. आपल्यासारखा असता तर फक्त एवढंच म्हणलं असता की तुमच्यामुळे एवढं झालं. ही उदाहरणं सुचली देखील नसती, कारण एवढी प्रतिभाच नाही, एवढं माहीतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांना कशा रीतीने सर्व गोष्टी अवगत होत्या हे याच्यावरून लक्षात येतं. आपला वेळ खरा संपलेला आहे. हे काय की पुराणातल्या गोष्टी इतक्या गोड वाटतात की त्याच्या पुढं प्रसंगी तत्वज्ञान देखील फिकं पडावं. आपण रमून जातो, रंगून जातो. एकी आकाशित सूर्या ते धरिले. जन्म झाल्यानंतर हनुमंत हा पूर्णावतार असल्यामुळं आणि बाकीचे सगळे रामचंद्रांसकट अंशावतार होते. जे पायस दान होतं त्याचा पूर्ण कुंभ जसाच्या तसा एका घारीने पळवून नेला आणि त्याच्यातून हनुमंतांचा जन्म झाला. त्यामुळे जन्मल्याबरोबर आपल्या सर्व सामर्थ्याची जाणीव हनुमंतांना जशीच्या तशी होती आणि परमात्मा भावाची देखील जशीच्या तशी जाणीव हनुमंतांना होती. आणि त्यांना अशक्य असं काहीच नव्हतं, कारण जो जगन्नियंता आहे त्या जगन्नियंत्याच्या पूर्ण कृपेने जसाच्या तसा त्यांचा जन्म झालेला होता. त्यामुळं त्यांचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेला सूर्योदय होत असल्यामुळं सूर्य हा एखाद्या फळासारखा भासत होता आणि ते फळ घेण्यासाठी म्हणून हनुमंतांनी आकाशामध्ये उड्डाण केलं. एकी आकाशी सूर्या ते धरिले, एकी चुळीची सागरा ते भरिले. अगस्ती ऋषींनी एका आचमनाने सर्व समुद्र गिळंकृत केला. इंद्र आणि एक राक्षस यांच्या युद्धामध्ये तो राक्षस समुद्रामध्ये जाऊन बसलेला होता आणि इंद्राला मदत करायची म्हणून अगस्तींनी एका आचमनामध्ये समुद्र पिऊन टाकला आणि मग इंद्राने त्या राक्षसाचा वध केला. आणि मग नंतर पुन्हा अगस्तींनी समुद्र प्यायलेला समुद्र समुद्राच्या जागी निर्माण देखील केला. एकी चुळीची सागरा ते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. तसं तुम्ही खरं म्हणजे मी मूर्ख, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. मी हे बोलू शकलो नसतो, पण 9वा अध्याय मी जे बोललो ती केवळ तुमची कृपा, अनिर्वाच्य असं महान तत्व माझ्या मुखातून तुम्ही बोलवलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परी हे असो येथे राम रावण झुंजीन नले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी. राम आणि रावण यांच्या युद्धाला कोणाची तुलना द्यायची तर राम आणि रावण एवढीच. इतिहासामध्ये असं युद्ध त्याच्या आधी झालं नाही आणि नंतर होणं शक्य नाही. असं जसं असावं तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमियाची ऐसे मी म्हणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा प्रेमाचा लढीवाळ असा संबंध आहे. तो आपला विषय नाही, आपला कीर्तन भक्ती हा विषय आहे. आणि त्याच्या अंतर्गत ज्ञानेश्वर महाराजांनी जी निवृत्तीनाथांचं स्तवन केलं, कीर्तन केलं, तर ते आपण पाहिलं. हरिओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओ
ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा स्वामी जी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु उत्सव